मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी. आज बडे मुद्दे स्टुडिओतून बाहेर पुण्याच्या या ठिकाणी इथं येण्याचं कारण असं आहे की आज पुणे पुन्हा एकदा हादरलं. एक संतापजनक अशी घटना घडली, ज्या घटनेच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संताप आहे. पुन्हा एका उच्च शिक्षित तरुणीला हुंड्यापायी, तुला मुलगा का होत नाही याच्या पायी, त्या हव्यासापायी पुन्हा एक जीव गेला. हगवणे प्रकरणाच्या नंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर हुंडाबळीची चर्चा झाली. ज्या तरुणींचा जीव जातोय त्याच्याबद्दलची चर्चा झाली, कायद्याचा कीस पडला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तरी सुद्धा समाजातली ही अपप्रवृत्ती, विकृती काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. उच्च शिक्षित अशा कुटुंबामधल्या तरुणी सुद्धा, शिकलेल्या तरुणी सुद्धा आज हुंडाबळीला बळी पडतायत आणि त्यांचे जीव जात आहेत, टोकाचा निर्णय घेत आहेत. आणि ही परिस्थिती का निर्माण झाली या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत सगळे पुणेकर आहेत. आज त्या भगिनीला श्रद्धांजली सुद्धा इथं अर्पण करत कुठंतरी हे थांबलं पाहिजे. हे विद्येचं घर आहे आणि या विद्येच्या माहेर घरामध्ये या बाजूला इथं कोण आहे? झाशीची राणी लक्ष्मीबाई. ज्या झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या पाठीवरती लेकरू बांधून इथल्या मातीचं रक्षण करण्यासाठीचं युद्ध पुकारलं आणि शत्रूशी 2 हात केले. स्त्री शक्तीचं, नारी शक्तीचं प्रतीक असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा जिथं आहे तिथं आज आपण चर्चा करणार आहोत. किती दुर्दैवाची गोष्ट आहे की या राज्यातल्या स्त्रिया आजही हुंडाबळी जात आहेत का, आणि केवळ मुलगा हवा याच्यासाठी त्यांचे गर्भपात होत आहेत, पोटात मारलं जात आहे. आणि आपल्याला हवं ते बाळ जन्माला घालणाऱ्या या स्त्रिया आज मशीन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे का? अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची आज चर्चा करायची आहे. पण सगळ्यांच्या मनात भावना हीच आहे. आज ह्या सगळ्यांचे राजकीय पक्ष वेगळे असतील, विचारधारा वेगळ्या असतील, पण प्रत्येकाच्या मनातली भावना आज एकच आहे, ती म्हणजे या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा अपप्रवृत्ती कायद्यानं त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. मला वाटतं सुरुवातीला आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याच्यासाठी इथं सगळेजण आपल्या भावना व्यक्त करतायत. खरं तर ही पेटणारी जी वात आहे ती मशाल बनून पेटावी आणि इथला जो संताप आहे त्याचं ती प्रतीक सुद्धा आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलूया. आणि या सगळ्याबद्दल बोलत असताना आज किती वेळ आपण किती असे बळी गेले आणि कधी हे थांबणार हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. हुंडाबळी थांबवायच्या असतील तर मी एक लक्षात घ्या, आपण लक्षात घेतलं पाहिजे आपले कायदे चांगले, परंतु त्याची यंत्रणावर असणारा व्यक्ती तो सक्षम पाहिजे. आणि कायद्याने शिक्षा होईल नाही होईल त्या पलीकडे मुलीच्या माहेरकडचे आणि मुलीकडच्या सासरकडचे दोघांकडेही आपल्या लेकराला समजून घेण्याच्या, तिच्या ज्या व्यथा आहेत त्या ऐकून घेण्याची ताकद ही असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या घटना, गोरगरिबापासून सगळ्या जाती धर्मातल्यांना एकच कायदा दिलेला आहे, परंतु तरी थांबत नाहीये. मग याला दोषी मला असं वाटतं की मी एक थोडा वेळ वकील म्हणून जर बाजूला राहिले तर या हुंडाबळीला कारणीभूत जेवढे सासरची विकृती आहे तेवढेच माहेरचे पण जबाबदार आहेत, कारण का त्या स्वतःच्या लेकराला समजून घेत नाही. तुम्ही आमच्याकडनं मेणबत्तीची श्रद्धांजली वाहिली, खरं माझा याला विरोध आहे. या मेणबत्तीनी ही जी वृत्ती आहे ना त्यांना पेटवलं पाहिजे, तर आपल्या आया बहिणी जगणार आहेत. ही फार म्हणजे दरवेळी आपण शो घेणार, आपण बोलणार, ती गेल्यानंतर आपण म्हणणार नाही तिला न्याय मिळाला पाहिजे. की जिवंत असताना का नाही आपण तिला न्याय देऊ शकत याचा विचार केला पाहिजे. आपण तिला वाचवू शकलो नाही. अशा अनेक हजारो महिला आहेत ज्या आजही समाजामध्ये बळी ठरतायत, त्यांचा जीव जातोय. मग आपण कसले पुढारलेले आहोत हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. नाही, आपण पुढारलेले आहोत की नाही आता याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले. विलाजी, सुरुवातीला तर मुळात तुम्ही पुण्यात येऊन हा विषय लोकांसमोर महाराष्ट्रात आणि देशात आणताय, त्याबद्दल आता ह्या अशा गंभीर विषयात तुमचं आभार मानावं की नाही माहीत नाही. मुद्दा असा आहे की वैष्णवी हगवणे
ही आमची एक कन्या त्यावेळी असंच हुंडाबळीला बळी पडली ती. तिच्यासाठी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यावेळी की या अशा केसेसला मकोका लावा. आणि मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यात त्यांना प्रश्न विचारलेला, ते म्हटले आम्ही विचार करतोय. आता वैष्णवी ते आता ह्या दीप्तीपर्यंतचा विचार करायचीच पद्धत आहे का अजून? प्रॉब्लेम असा आहे की शासकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, रुपालीताई म्हटल्या तशा कौटुंबिक ह्याच पुण्यात आम्ही एक सर्व मराठा समाजातले पुढारलेले लोक एकत्र येऊन बसून ठरवलं की ज्या ज्या महिलांना असा त्रास होतोय त्या कुटुंबांना एक सक्त ताकीद द्यायची, त्यांच्या सगळ्या व्यवहारांवर त्यांना कडक अशा पद्धतीने शासन होईल का समाजाच्या दृष्टीने याची बैठक झाली. त्यानंतरही असे होतात, याचा अर्थ लोक शहाणे झाले नाहीत. मला एकच फक्त मुद्दा याच्यात प्रकर्षाने जाणून द्यायचा आहे. आता एक 150-200 वर्ष झालीत राजा राममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद करायला इंग्रजांनाही पत्रव्यवहार केला, इंग्रजांनी धमक दाखवली आणि ते बंद केलं. आताही काही महिला, आता विचार पद्धत अशी सुरू झाली की या महिलांचं काही अस्तित्वच नाही असं दुर्लक्षित करायचं. ही जी पद्धत आहे ती परत रिटर्न यायला लागली, कारण ती पर्क्युलेट झाले वेगवेगळ्या समाजांच्या घटकांमध्ये. मला एक जाणीवपूर्वक सांगतो मी, पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणतो आपण, सुशिक्षित आणि हा ब्राह्मणी कल्चर असलेलं शहर समजलं जातं देशात. ब्राह्मणांच्या कुटुंबात अशी हुंडाबळीचे केसेस झालेले नाहीत. मी हे जाणीवपूर्वक याच्यासाठी सांगतोय की जे त्यांच्या संस्कृती घेऊन पुढे जातात, आम्ही पुढारलेले आहोत म्हणतात ना, त्या सर्व समाज घटकांनी, फक्त मराठा समाज असा नाही, माळी समाज असा नाही, प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या दिशेला चाललो आहोत. बरोबर. एक मुद्दा, हुंड्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळतीये आणि त्यामुळे हे सगळं होत आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. केवळ खोट्या प्रतिष्ठेपायी हा. मुलींची थाटामाटात लग्न लावून द्यायची आणि त्याच्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही की आपण हुंडा देतोय. ही मानसिकता काय या समाजात तयार झाली आहे की गाडी दिली म्हणजे प्रतिष्ठा, 35 तोळे सोनं दिलं म्हणजे प्रतिष्ठा. अरे तुम्ही हुंडा देताय आणि आपली मुली विकताय. तेवढं देऊन सुद्धा पुन्हा जीव द्यावा लागतो, हे काय? नक्कीच. आणि हे घडण्यामागची मानसिकता हीच आहे की घेणारा घेत जातो आणि देणारा देत जातो. पण हे थांबवायचं कुणी? हे थांबवण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. मात्र याच्यामध्ये माहेरची लोक सुद्धा सामील असतात. जर आज आपल्या या तृप्ती चौधरीच्या केसमध्ये बघायला गेलं तर आई वडिलांना तिच्या माहित होतं की मुलीचा गर्भपात झालेला आहे, तरी सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सासरच्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली नाही, त्याला विरोध देखील केला नाही. मात्र मुलीला अजून हाल अपेष्टा सहन करण्यासाठी, तिला सासरी जाण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रवृत्त केलं. मग यामध्ये चूक नेमकी कुणाची, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. कुणाची? झिरो टॉलरन्स. आज आपण 2026 मध्ये आहोत आणि 2026 मध्ये असताना सुद्धा झिरो टॉलरन्स ज्या पद्धतीने हुंड्याच्या विरोधात असायला हवा तसा नाहीये. आणि मानसिकता फक्त व्यक्ती, कोण जबाबदार आहे? नाही, याचा समाज जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे. आपण ज्या पद्धतीने याच्यावर जागृती होणं आवश्यक आहे, याच्याबरोबर कडक कायदे सुद्धा असतील, परंतु त्याचा काही परिणाम होत नाही. शेवटी काय होतं, पोलीस स्टेशनला आपण जातो, एका ठराविक स्तरानंतर गोष्टी मॅनेज होतात, परिवार, समाज, लोक काय म्हणतील ह्या चक्रव्यूहात आपण अडकतो, नंतर परत तो विषय दाबला जातो. त्यामुळे ह्याच्यावर कडक आणि ताकदीने हा विषय पुढे नेणं गरजेचं आहे. ठीक आहे. कायदेशीर याच्यामध्ये एक दोन गोष्टी, मी ही जी केस आहे याचा काही पुण्याच्या जवळची असल्यामुळे थोडासा स्टडी आहे. याच्यामध्ये तुम्ही एक पहा की त्या मुलीला सर्वात म्हणजे वारंवार तिच्याकडे मागणी केली गेली. पहिली 10 लाखाची मागणी, मग पैशाची मागणी, मग तोळ्यांची मागणी. माझं पालकांना, आम्ही सगळेच काही वर्षांनी आमच्या मुलामुलींचे पालक होणार आहेत. याच्यामध्ये एकच माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या पालकांना, ज्यावेळेला पहिल्यांदी मागणी होते ना, तीच तुम्ही धोक्याची घंटा आहे असं समजून सुधारलं पाहिजे. मग आपल्या लेकीचा संसार आहे, मग जा रे बाळा, ह्या वेळेला जाऊ देत, दुसऱ्या वेळेला जाऊ देत. थोडं कुठेतरी पालकांना अंदाज आला पाहिजे किंवा तो घेता आला पाहिजे एवढ्या वर्षाच्या अनुभवावरनं, की पहिल्यांदा पैसे मागितले, पहिल्यांदा काहीतरी मागणी केली, तिथंच याची प्रवृत्ती काय, याची लायकी काय ही कळली पाहिजे आणि तिथंच कंप्लेंट करून तिथं कारवाई सुरू केली पाहिजे. ही माझी कारवाई सुरू केली. एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला मी सांगू इच्छितो, जो श्रीमंत आहे, तुम्ही आता बघा गेल्या कित्येक वर्षापासूनचा इतिहास जर तुम्ही पाहिला, हुंडाबळी कोणाच्या घरात होतो, तो श्रीमंताच्या घरामध्ये होतो. आणि काय झालंय, खोट्या प्रतिष्ठेपोटी मुलीच्या घरचे सांगतात आम्ही मुलाला मर्सिडीज दिली, आम्ही मुलाला 10 एकर जागा दिली, आमच्यातली 5 एकर दिली. आणि हे अशा पद्धतीची अक्षरशः चुकीच्या पद्धतीची प्रथा पडलेली आहे. मुलाकडनं अपेक्षा काय चालू होतात, एक तर पहिली गोष्ट प्रत्येकाला श्रीमंत घर पाहिजे असतं. मग श्रीमंत घरापासून ही सुरुवात होतो. पण मुलगी शिकलेली आहे, तर तिच्यामध्ये ही ताकद नाहीये का की आपल्याला जर असा त्रास होतो तर आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे. पण घरच्यांना सांगितलं तर घरच्यांनी प्रथम दर्शनी लगेच पुढे यायला पाहिजे आणि अशा म्हणजे कंप्लेंट केली पाहिजे. माझ्या ओळखीतले असं नाव सांगणं योग्य नाही, परंतु असे सुद्धा काही अधिकारी आहेत, म्हणजे त्यांचा रेट असतो, IAS अधिकारी असेल, IPS असेल किंवा
क्लास 1 अधिकारी असेल, तो वेगळ्या डिपार्टमेंटला असेल, तर त्यांचे रेट असतात 2 कोटी रुपये, 5 कोटी रुपये, त्याशिवाय होत नाही. मुलगी कितीतरी शिकलेली असेल, मग त्याला सुद्धा प्रतिष्ठा आहे या जी घरात आपण सुद्धा एक गोष्ट आहे, या घरात सुद्धा ज्या मुलीचे सासरे आहेत, शिक्षक आहेत, हा, आणि आई सरपंच आई आहेत. सरपंच आहे. म्हणजे मी तर म्हणतोय की कायदा पहिला माझ्या दोन्ही राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, जे कायदे मंडळात कायदे करतात त्यांना माझी एक विनंती असेल की असे प्रकार झालेला गुन्हा जेव्हा सिद्ध होईल ना त्यावेळेला ह्यांना आजन्म निवडणुकीची पहिली बंदी घातली पाहिजे. म्हणजे प्रतिष्ठा मला तरुणांची मतं जाणून घ्यायची. आजचा तरुण काय विचार करतो हे मला जाणून घ्यायचं. मी तुमच्याकडे एका मुद्द्यानंतर आहे, तर मला कायदेशीर बाजू समजून घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं की कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी नाही, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे धाक नाहीये. वस्तुस्थिती काय? कायद्याची अंमलबजावणी, कायद्याच्या पातळीवर काम करतोय. हा. आपल्या बोलण्याची आपण जी मग भीती सुरुवात का नाही? केली, हा. आपल्या बोलण्याची आपण जी सुरुवात केली ती म्हणजे आपण झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ थांबलेलो हो. आहोत. प्रत्येक पालकांना हे कन्फ्युजन आहे आता की आपली मुलगी झाशीची राणी व्हावी असंही आपल्याला वाटतंय, त्याच वेळेला ती सुसंस्कारित अशी, नम्र, विनयशील अशी व्हावी असंही वाटतंय. हक्क मागणाऱ्या स्त्रियांना आपण बदनाम करतोय की त्या घर मोडायला निघाल्यात, आणि हक्क मागितलं नाही की आपण मेणबत्त्या लावायला इथे येतो. आपण दुटप्पी भूमिका घेतो, समाज म्हणून आपण दुटप्पी भूमिका घेतो. मुलांना वाढवताना आपण दुटप्पी भूमिका घेतो. बोलायला लागली मुलगी तर तिला म्हणतो बोलू नको, नम्र वाग, लोक नावं ठेवतील. बोलली नाही तर तिची वैष्णवी होते, नाहीतर तृप्ती होते. कायदा काय करेल? कायदा हे करेल की जोपर्यंत तुम्ही पेन हातात घेऊन लिहित नाही तोपर्यंत पेन आपलं आपण काही करणार नाही. कायदा हे एक माध्यम आहे, त्या माध्यमातून आपले आपण हक्क मागू शकतो. कायद्याचा वापर करण्याच्या आधी कायदा काय आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मुलींना आम्ही जेव्हा कायदा सांगायला जातो सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि वकील म्हणून, तेव्हा पालकांना वाटतं की आपल्या मुली शेफारतील, आपल्या मुली भांडखोर होतील, त्यांना तुम्ही कायदा सांगू नका असं पालक आम्हाला सांगतात. आता सर्वस्वी जबाबदारी पालकांची आहे आणि मुलांची आहे. मुली घाबरून गप्प बसतील, मुलांनी का नाही पुढाकार घ्यायचा, समाजाने का नाही पुढाकार समाजाने. घ्यायचा. खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी ही जी नवी जनरेशन आहे त्यांच्याकडे जाणार आहे, पण एक या सगळ्यातला अँगल हा आहे की त्या मुलीला मुलगा होत नव्हता, वंशाला दिवा नाही म्हणून गर्भपात असेल किंवा त्याच्यानंतरचं टॉर्चरिंग असेल, छळ असेल, हे सगळं आजही आजच्या काळात सुद्धा ह्यांचे दिवे पेटवण्यासाठी, ह्यांच्या पुढचे जाण्यासाठी ह्यांना आजही मुलगाच का लागतो? आजही ती मानसिकता का जात नाहीये? खरं तर हा प्रश्न जो आहे तो दीप्तीचा नाही किंवा वैष्णवीताईचा नाही, हा प्रश्न आहे तो समाजाचा आहे. आपल्याला माहिती आहे हुंडाबंदीची प्रथा असताना सुद्धा एका सदन कुटुंबातील मुलीचा बळी जातो. याचा अर्थ पैसा नाहीये, तुमची खोटी सामाजिक प्रतिष्ठा आहे. प्रत्येक वेळी तुमची खोटी सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी तुम्ही मुलीला सहन करायला लावणारा समाज सुद्धा तितकाच दोषी आहे. आत्महत्या म्हणून प्रकरण बंद करणं सोपं असतं, परंतु सततचा होणारा मानसिक छळ हा त्या आत्महत्यापेक्षा त्या गुन्हेगारीला जास्त प्रवृत्त करतो. आज एका वैष्णवीनं असेल किंवा तृप्तीनं असेल स्वतःची सुटका करून घेतली आहे कदाचित, पण अशा कित्येक महिला असतील, मुली असतील ज्या निमूटपणे छळ सहन करत असतील किंवा न्यायाच्या दारावरती जाऊन न्यायाची भीक सुद्धा मागत असतील. पण काय होतं जेव्हा न्याय मागायला जातात तेव्हा काय होतं? न्याय मागायला जाणं हा कायद्याच्या चौकटीत आपण गेल्यानंतरचा विषय आहे. पण मुळात कायद्याने संसार होऊ शकत नाही हे मी 20 वर्षाच्या संसारानंतर सांगतेय. कारण नवऱ्याने मारू नये हा कायदा असू शकतो, पण नवरा बायकोनी मिळून संध्याकाळी 6 वाजता प्रेमाने चहा प्यावा हा कायदा असू शकत नाही. संसार हा कायद्याने नाही समजदारीने होतो. ऍज अ काउन्सिलर मी हे सांगू इच्छिते सगळ्यांना की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजे एकतर स्त्रीला देवीचं स्वरूप द्यायचं किंवा अगदी पायाच्या वाहनातलं स्वरूप द्यायचं, त्याला जन्मच द्यायचा नाही. म्हणजे तुम्ही काय करताय? हा, एकीकडे म्हणायचं शिवराय हवे असतील तर जिजाऊंना जन्म घ्यावा लागेल. रुपाली पाटील सारखी एखादी अशी स्त्री बोलायला लागली की तुम्ही म्हणणार झाशी की राणी आहे. एक मुलींना स्वतःच्या गमावल्यानंतर पायल प्रतिष्ठान चालवणारी स्त्री म्हटली, पुढे आली, बोलायला लागली. हा, त्या खूपच वाचाळ आहेत. म्हणजे आता त्या वकीलताई जे म्हणाल्या की महिला बोलायला लागल्या की ती आगाऊ आहे आणि शांत बसली की मग तिला दाबायचंच आहे. सहन का केलं? हा, आणि का सहन केलंस? तर हे जे सोसायटी करतीये तर वेल एज्युकेटेड आणि वेल कल्चर्ड ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सुशिक्षित मुलांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि
अतिशय शेतकऱ्यांची मुलं आई वडिलांना सांभाळतायत. हा जो भाग आहे ना, आपण फक्त शिकलेले आहोत का सुसंस्कृत आहोत, हा प्रश्न अतिशय प्रत्येकाने महत्त्वाचा प्रश्न. अंतःकरणात विचारायला पाहिजे. मग शिकल्यानंतर, सवरल्यानंतर, सुसंस्कृत झाल्यानंतर सुद्धा आपला वंशाचा दिवा हा मुलगाच असावा. मग तो वाढवणारा कोण, त्या दिव्याला जन्म देणारा कोण, त्याचं पालन पोषण करणारा कोण, हे काहीच मॅटर करत नाही आजच्या समाजात. 100% मॅटर करतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी समाजाची मानसिकता आहे, म्हणजे कायदा हा योग्य आहे का, तर कायदा आज न्याय देण्यासाठी समर्थ आहे, पण समाजाची जी मानसिकता पाहिजे ती मानसिकता नाही. त्यासाठी सरकारने प्रबोधनाचे काही कार्यक्रम घेतले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा मुलींना हा कॉन्फिडन्स नसतो की आहे ना. आता एक महिलेने मला विचारलं की इथे आपल्या कॅमेऱ्यासमोर यायचंय म्हणून विचारलं की मी ठीक दिसते ना, म्हणजे मी चांगली दिसते ना म्हणून. तर मी म्हणलं आपण उपभोगाची, आपण ऑब्जेक्ट नाही, आपण उपभोगाची वस्तू नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक महिलेने हे समजून घेतलं पाहिजे की आपण ह्युमन बिईंग आहोत, आपण माणूस आहोत पहिले, आणि आपलं दिसण्यापेक्षा पहिले असणं महत्वाचं आहे. त्या असण्यासाठी पहिले भांडलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीसाठी आणि स्त्रीनं आज महत्व कशाला द्यायला हवं. आपण जर बघितलं तर आज आपल्याला एक महाराष्ट्रात विरोधाभासी चित्र दिसतंय. एका बाजूला आपल्याला असे हजारो पुरुष टीसी ओलांडलेले दिसत आहेत ज्यांची लग्न होत नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला हे असे काही छळ करणारे आपल्या घरातल्या सुनांची अशी काही उदाहरणं समोर येत आहेत. तर याचं कारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात कुठंतरी एक अर्थकारणाचं केंद्रीकरण झालेलं आहे, आणि त्यामुळे समाजाच्या व्याख्येनुसार जे स्टेबल पुरुष आहेत 1%, तर त्यांच्यासाठीची जी स्पर्धा आहे ती वाढलेली आहे. आपण जर या आत्महत्यांमध्ये सुद्धा एक पॅटर्न बघितला, वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येचं ठिकाण असू दे किंवा ह्या आत्महत्येचं ठिकाण असू दे, तर पुण्याच्या आजूबाजूला जो सोलापूर हायवे असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, म्हणजे मावळ मुळशी तालुका किंवा आता हवेली तालुका, हा, तर त्याचं सांगतो, त्याचा बॅकग्राऊंड सांगतो. तर हा जो तालुका आहे, तर रिअल इस्टेटमुळे बूम आल्यामुळे तिथे एक चंगळवादी संस्कृतीचं एक ठोय पावलेला आहे. म्हणजे स्कॉर्पिओ असेल किंवा एक आपण गुंठामंत्री कल्चर जे म्हणतो, आणि त्यामुळे खोट्या प्रतिष्ठा, आणि त्यामुळे मग गाडी द्या किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये म्हणा किंवा घर द्या किंवा अजून ज्या काही सगळ्या मागण्या, सोनं वगैरे, आणि त्यामधून कुठेतरी याचा बळी ह्या घरातील सुना असतील किंवा मुली असतील ह्या ठरत आहेत. तर याच्या पाठीमागे कायदे किती जरी असले, डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 हा लागू करून जवळजवळ आता 60 वर्ष होत आली, पण कायदे कितीही करून काही उपयोग होणार नाही. आम्ही स्वतः कायद्याचे विद्यार्थी आहे. जोपर्यंत समाजाच्या मानसिकतेत बदल होत नाही, चंगळवादी संस्कृती सोडून जी आपली मूळ संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, ती समाज स्वीकारत नाही, तोपर्यंत ह्या प्रश्न सुटणार नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की चंगळवादी प्रवृत्ती झाली आहे. पण एक मुद्दा याच्यामधला असा सुद्धा आहे की आज मुलींना मशीन मुलीच्या हातात नाहीये, स्त्रीच्या हातात नाहीये, तिला मुलगा व्हावा की तिला मुलगी व्हावी, तिच्या हातात नाहीये, ती जबाबदार नाहीये. पण आजही पिढ्यानपिढ्या तिला जबाबदार ठरवलं जातं. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? निश्चितपणे महिलेलाच जबाबदार ठरवलं जातं. आपण आज म्हणतो वंशाचा दिवा पाहिजे. आज आपण इथं स्मारकापाशी उभा आहोत. ही झाशीची राणी आहे, ती काय मुलगा आहे का, पुरुष आहे का? नाही, परंतु ती आज नावाजलेली आहे. पण आज आपण बघतोय तिच्या हातामध्ये तलवार दिलेली आहे. पुढील काळामध्ये जर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित झाली नाही तर निश्चितपणे युवतींना पुढे तलवारी घ्यायला लागतील, असं मी आव्हानच करते. म्हणजे दुर्गा ब्रिगेडच्या सर्व तरुणी तलवारी घेऊन बाहेर पडतील. आम्हाला कायदा हातामध्ये घ्यायला लावू नका. आज आपण बघतोय फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, हे कशासाठी आहे? नावाला फक्त फास्ट ट्रॅक हा त्याचा पूर्णपणे स्लोच चाललेला आहे. वैष्णवीताई असतील किंवा इतर असतील, यांना अजूनही न्याय भेटलेला नाहीये. मग फक्त नावाला फास्ट ट्रॅक कोर्ट असून उपयोग नाहीये. शक्ती कायदा अंमलात आला पाहिजे. आमची वारंवार मागणी आहे. शक्ती कायदा जर आला तर निश्चितपणे गुन्हेगारी ही संपून जाईल. ठीक आहे. 7 महिन्यांपूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हगवणे प्रकरण झालं. 2 महिन्यांनी पुन्हा गौरी पालवे झालं, आणि आता हे तिसरं प्रकरण दीप्ती चौधरी. आता या तिन्ही केसमध्ये सगळ्या राजकीय पार्श्वभूमी, सुशिक्षित, म्हणजे त्या मुली कमावू शकणाऱ्या अशा त्या मुली आहे. त्यांना जेव्हा घरनं त्रास होतो तर हिमालयासारखं आई बापांनी मागं उभं राहावं ना. प्रत्येक वेळी आपण सासरच्यांच्या बरोबर, आणि असे भिकारचोट जावाई कशाला पाहिजे? फॉर्च्युनर पाहिजे, गाडी पाहिजे, सोनं पाहिजे. कुठं आपली मुलगी जर एवढी देखणी आहे, सोन्यासारखी आहे, तर तिच्यासाठी चांगली मुलं येऊ शकतात. पण कुठंतरी आपण त्या बघण्यामध्ये कमी पडतोय. आपले आज लग्न जे झाले ते इव्हेंट झालेत, लग्न हे राहिलेले नाहीयेत, आणि त्या 10 दिवसांच्या इव्हेंटसाठी करोडो रुपये खर्च होतात, आणि तो बाप आणि आई तो बोजा ढोते. ठीक आहे. एक अतिशय महत्वाचा मुद्दा ह्या सगळ्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या नंतर समोर आला होता, तो म्हणजे सामाजिक पातळीवर सुद्धा प्रतिष्ठा मिळाली नाही पाहिजे. या बड्या धेंडांची प्रतिष्ठा काढा, आणि समाजामध्ये जो कोणी अशा लोकांना प्रतिष्ठा देतो, मी येतो तुमच्याकडे, त्या लोकांची प्रतिष्ठा संपली पाहिजे. त्यासाठी समाजानं पुढाकार घेतला पाहिजे. मराठा समाजानं विशेषतः
इथे एक परिषद घेतली होती पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं की लग्न साधेपणाने करा आणि त्याच्यानंतर आपण या मार्गाच्या दृष्टीनं प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकू. पण सामाजिक पातळीवरती त्याला यश मिळताना दिसतंय का? कारण एकानंतर एक जीव जात आहेत. नाही, एकूण प्रमाणामध्ये काही जी परिषदा झाल्या, जागृती झाली, त्याचं प्रमाण काही प्रमाणात निश्चितपणे झाला चांगला, त्याचं मी स्वागतच करेल. पण काल जी घटना घडलेली आहे ही घटना एकतर निंदनीय आहेच, परंतु मुलाचा जन्म होत नाही म्हणून अशा पद्धतीने मुलींनी सुद्धा आत्महत्येचं टोकाचं पाऊल जे आपण टाकतोय, ह्यामध्ये ती 3 वर्षाची मुलगी आहे, मागच्या वैष्णवीच्या लहान मुलांना, एक लहान मुलगा सोडून आपण दुसऱ्याच्या जीवावर जातोय, ती पण गंभीर परिस्थिती. त्यामुळं अशा लग्नांना जी काय प्रतिष्ठा मिळते, म्हणजे आता मी जसे म्हटलं की अपवाद आहेत, तशी बडी लग्न सुद्धा झाली या काळामध्ये, पण लोक त्याला प्रचंड प्रमाणात गर्दी करतात, हे सुद्धा वास्तव आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः मराठा समाजाची आणि शेतकरी कुटुंबाची जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर गड्याने आलेला पैसा हा प्रतिष्ठेच्या रूपाने लग्नाच्या निमित्तानं जो दाखवला जातो आणि लोक त्याला बोलतात आणि अधिक प्रतिष्ठा देतात, ते सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये घातक आहे. एक मुद्दा सातत्यानं अजून दिसतो ह्या सगळ्या परिसरामध्ये, जमिनींना प्रचंड मोठ्या प्रमाणात भाव आले आणि त्यामुळे मुलीच्या वडिलांकडे प्रचंड पैसा आहे, त्या संपत्तीमध्ये मुलीचा वाटा मिळाला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा मला वाटतं बऱ्यापैकी दबाव. एक महत्वाचं सांगू का तुम्हाला, जेव्हा माझ्या घरामध्ये मुलगी असते तेव्हा मला असं वाटतं की हुंडा देऊ नये, परंतु जेव्हा माझ्या घरामध्ये मुलगा असतो तेव्हा मला असं वाटतं की हुंडा मिळाला पाहिजे. ही जी मानसिकता आहे ना, ही समाजामध्ये खूप मोठी आहे. पण ही एका समाजामध्ये आहे का? नाही, सर्व समाजात. मी तुम्हाला सांगतो, आता पुणे महानगरपालिकेमध्ये असलेला एक मोठा अधिकारी मागासवर्गीय, परंतु डामडोल एवढा मोठा होता की काय बोलायची सोय नाही मुलाच्या का मुलीच्या लग्नामध्ये. मी एका विशिष्ट समाजामध्ये नाहीये, खोट्या प्रतिष्ठेपोटी आपल्या मुलीला किंवा मुलाला आपल्या त्या हुंड्यापायी आपण बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. एखादी गरीब घरातली असेल किंवा श्रीमंत घरामधली ती मुलगी असेल, ती शिक्षित असेल, पण तिची मानसिकता नसते, तिचा स्वभाव गरीब असू शकतो, ती शांत असू शकते. प्रत्येक मुलगी झाशी राणीसारखी होऊ शकत नाही, कारण स्वभावाचा फरक असतो. त्यामुळं आपल्या आई वडिलांनी, पालकांनी एक गोष्ट जाणली पाहिजे की माझ्या मुलीच्या बाबतीत त्या कुटुंबामध्ये काय नक्की चाललंय, आणि मुलींनी पण सांगितलं पाहिजे, हे प्रश्न सुटतील. बरोबर, पूर्णपणे. म्हणजे परक्याचं धन ही जी संकल्पना आपल्याकडे आहे, परक्याचं धन आहे, एकदा ती घरून गेली की तिच्यासाठी या घराची दारं बंद झाली, या मानसिकतेतून ती एकटी पडते का, आणि मग अशा प्रकारची नैराश्यातून असे प्रकार घडतायत का? प्लीज पुढे या. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की मुली एकट्या काही ठिकाणी पडताना अनेक केसेस आम्ही बघतो. आम्ही ज्या या समाजामध्ये वावरतो तेव्हा अनेकांनी मुद्दा उपस्थित केला की खोटी सामाजिक प्रतिष्ठा ही या कारणामागे आहेत, या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये. तर मला माहिती आहे की कायदे आहेत, पण हे कायद्यांची महत्व किंवा ही अंमलबजावणी केव्हा होते, जेव्हा घटना घडल्यानंतर. पण त्याच्या आधी मला असं वाटतं की जसं इंटरनॅशनलला ग्लोबली जेंडर इक्वॅलिटी म्हणून ज्या पद्धतीनं काम होतं, तसं भारतामध्ये, विशेषतः आता महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी म्हणतो, तर त्या संदर्भात व्हॅल्यूज ऍडिक्टेड आपण प्रोग्राम राबवले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं मोठे लग्न होतात आणि त्या लग्नांना सोसायटीने अबेंडन केलं पाहिजे, आणि त्या संदर्भातले जर कायदे आले की 10 लाखाच्या वरचं जर खर्च करणारं लग्न असेल तर त्यांनी सोसायटी म्हणून अबेंडन केलं पाहिजे, तरच हे थांबलं पाहिजे. आणि मोस्टली की दोन्ही फॅमिलीज जागृत राहायला पाहिजेत. हुंडा देणं आणि हुंडा घेणं हे दोन्ही गोष्टी व्हॅल्यू आहेत. अगदी थोडक्यात. अगदी बरोबर बोलल्या ताई, जसं हुंडा घेणं आणि हुंडा देणं दोन्ही टाळलं पाहिजे. आतापर्यंत काय होतं, गरीब श्रीमंतांमध्ये होतं, आता श्रीमंताला उकळायला लागलेत, असं झालंय ते. श्रीमंत माणसं असून सुद्धा श्रीमंताच्या पोरीला आणतात आणि तिची वाट लावतात. मागेही झालं होतं, ते कुठलं प्रकरण होतं खूप गाजलेलं, हागवणे प्रकरण, ते झालं. आता हे झालं, म्हणजे काय मुलींबाबत तुम्ही काय करणार? सरकार जागरूक आहे की नाही? पण जेव्हा हे सगळं घडतंय तेव्हा या सगळ्या सामाजिक प्रश्नाचा परिणाम आता जी पिढी घडतीये त्या पिढीवर सुद्धा होणार आहे. ती पिढी याला परसिव्ह कसं करतीये, ती काय घेतीये या सगळ्यातनं, मला ते जाणून घ्यायचंय. जे घडलं आता, तुम्ही तरुणी आहात, मग या सगळ्याकडे कसं पाहता? जी आज घटना घडली ती खरंच मनाला हेलावून टाकणारी घटना होती. वैष्णवी ताईनंतरची ही घटना, आणि अशा अनेक वैष्णवी आहेत ज्या रोज डोमेस्टिक व्हायलन्स असेल, डावरी असेल, या सगळ्या गोष्टीला सामोरं जात आहेत. पण मला इतकंच ह्या महिलांना, मुलींना आव्हान करावं वाटेल की तुम्ही कायद्याबाबतीत म्हणजे कायद्याबाबतीत माहिती घ्या. कायद्याची जनजागृती होणं ही महत्वाचं आज मुद्दा आहे. त्यामुळे
बाहेर या, लढा आणि घरच्यांना सांगा. घरचे साथ देत असेल स्वतःसाठी उभे राहा. आज जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नसाल तर तुमच्यासाठी उभं राहणार कुणी नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतः या, एक इंडिपेंडंट वुमेन म्हणून तुम्ही बाहेर या. आज ताई इतकी शिक्षित ताई होती, पण मला आज असा प्रश्न उपस्थित राहतोय की ती शिक्षित असून जर ती इतक्या टोकाचं पाऊल उचलत असेल तर आज अशा कितीतरी अशिक्षित किंवा कमी शिक्षित महिला आहेत, त्यांचा मग आता काय होईल असा प्रश्न सुद्धा आज आपल्याला उभा राहतोय. मला ताईच्या मुद्द्यामध्येच काही ऍड करावंसं वाटतं. एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून कायद्यामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ नॉन एक्सक्युजेड. म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा गुन्हेगार असतो त्याला जर कायदा माहित नाहीये तर तो म्हणू शकत नाही की मला कायदा माहित नाहीये. अहो, पण ज्या व्यक्तीवरती गुन्हा घडलाय, ज्याच्यावरती अत्याचार झालाय, जो विक्टीम आहे, त्या व्यक्तीलाच कायदा जर माहित नसेल तर याची जबाबदारी कोणाची? म्हणजे याचं अवेअरनेस करायची खूप गरज आहे. तुम्हाला सगळे कायदे आहेत, पण त्या कायद्यावरती इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन गरजेचं आहे, जेणेकरून ह्या गोष्टी कुठेतरी थांबतील. ठीक आहे. संसार जपणं आणि तो टिकवणं ही जबाबदारी मुलीचीच आहे आणि ते तिनं जपलंच पाहिजे. याच्यासाठीचा सामाजिक दबाव सुद्धा याला कारणीभूत आहे का? ऑफकोर्स आहे, कारण जी जबाबदारी असते, जे नातं असतं ते नवऱ्या बायकोंचं एकत्रितपणाने असतं. पण जे नवऱ्याचे म्हणजे आई वडील असतील, सासरकडची जी मंडळी असतील, ती लग्न करताना म्हणतात की आमच्या मुलीप्रमाणे आम्ही तिला वाढवू, आमच्या घरात काय मुली नाहीयेत का. पण जेव्हा ती लग्न करून येते तेव्हा त्यांच्या मुली आणि आपली सून ह्याच्यामध्ये कुठेतरी फरक हा जाणवतोच. काही काम म्हणा किंवा घराबाहेर पडणं, त्यांचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाणवतातच की आपली सून घराबाहेर पडणं म्हणजे नाही, समाज काय म्हणेल, ती कमवतीये, मग नवऱ्याला कुठेतरी तो कमीपणा जाणवणार की आपली बायको कमवते, आपण कमवत नाहीये. हा कुठेतरी कमीपणा असतो. पण आपल्या मुलीला देताना आपण किती विचार करतो की नाही, तिला आज मोठ्या घरातच दिली पाहिजे, सुशिक्षित घरात दिली पाहिजे. मग तुम्ही म्हणजे समाज जसा म्हणतो की मुलीचा संसार मोडायला नको, तिला समाज काय म्हणेल, ती जर आपल्याकडे, उलट माहेरच्या लोकांनी आज प्रत्येक संसार करणाऱ्या मुलीला हे सांगितलं पाहिजे की बाई, तुझ्या सासरी तुला काही छळ होत असेल, तुला काही त्रास होत असेल तर तू हक्काने, तुझ्या माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत, तू हक्काने कधी ये, तुझ्या लढ्यात प्रत्येक वेळेला आम्ही तुझ्या सोबत आहोत. हे माहेरकडच्यांनी म्हणजे प्रत्येक जी मुलगी संसार करते तिच्या आई वडिलांनी हे तिला सांगितलं पाहिजे. माझा एक प्रश्न आहे, म्हणजे आता बऱ्याच लोकांनी वैष्णवी हगवण्याचं नाव घेतलं. ते प्रकरण 6 महिन्यापूर्वी झालेलं. मधल्या काळात आपण सगळे विसरून गेलेलो होते. म्हणजे दीप्ती चौधरी झाली, परत ते वर आलं, परत 2-4 दिवस ही चर्चा होईल, परत सगळे विसरून जातील. हे एक समाज म्हणून आपलं पण अपयश असं मला वैयक्तिकरित्या वाटतं की आपण दरवेळी काहीतरी होण्याची वाट नाही पाहू शकत जुन्या गोष्टी काढायला. आपण म्हणतोय की कायद्याबद्दल अवेअरनेस नाही. तिच्या घरात तिची सासू सरपंच होती हो, जी माणसं सिस्टीम मध्ये, तेच जर आज असं करत असतील तर तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार? अगदी खरं. जी माणसं सिस्टीम मध्ये आहेत, म्हणजे स्वतः सरपंच, सासूबाई सरपंच आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, समाजात वावरतायत, लोकांना जाऊन त्या मतं मागत असतील आणि कदाचित लोकांना मतं मागत असताना त्यांना सामाजिक प्रतिष्ठा, मग आपलं काय होईल याची भीती नाहीये. या प्रकरणात किंवा आधीच्याही प्रकरणांमध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी आहेत. म्हणजे काही ठिकाणी पैशांची मागणी केली जाते, काही ठिकाणी मुलांचा. आता मुलांचा जो विषय आहे, खरं तर त्या मुलांनी आत्महत्या केली पाहिजे, कारण XY क्रोमोसोमचा जो मूळचा मुद्दा आहे, पुरुष जबाबदार असतो पुरुषाला जन्म घालायचं की नाही. बाई फक्त मुलगी तिला वाटतंय ते कॅरी ऑफ फॉरवर्ड करणार त्या गोष्टीचा. नवऱ्यात प्रॉब्लेम होता, दोष मात्र मुलीला दिला जातो. त्याने आत्महत्या करायला पाहिजे होती किंवा त्याला मारायला पाहिजे होतं. दुसरा मुद्दा, सर्वात महत्वाचा विषय ह्याच्यात जेवढ्या दोघांचे आई वडील जबाबदार आहेत तेवढाच महिला आयोग जबाबदार आहे. आणि मी आपल्या माध्यमातून पहिलं सांगतो, इथं महिला आयोग कसा काय जवळ? ह्याच्यात राजकारण करायचं नाही, परंतु महिला आयोग एकट्या व्यक्ती सांभाळत आहेत, त्यात कोणी सदस्य नाहीये, काय नाही. तर मी दादांना पहिलं विनंती करतो की दादांनी महिला आयोगाचा राजीनामा घ्यावा. त्या रुपाली चाकणकरांना ही कुठलीही गोष्ट हँडल करता येत नाहीये. मी आज सामान्य नागरिक पुण्यातला व्यक्ती म्हणून बोलतो. महिला आयोगावर तिच्या अध्यक्षा म्हणून बसलेल्या त्या ऑलरेडी एका पक्षाच्या प्रवक्ता आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत. असं सगळं असताना जर तुम्हाला तुमचा कार्यभाग झेपत नसेल तर त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा. मुळात महिला आयोगाच्या अध्यक्षांबरोबर 5 सदस्य असतात, ते 5 सदस्य आहेत कुठं, याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे. ते 5 सदस्य कुठे दिसत नाहीये. मुळामध्ये एक लक्षात घ्या, महिला आयोग हा पक्षावरचा जरी व्यक्ती असला तरी आयोगाच्या अध्यक्षपदावर गेल्यावर तो कोणत्या पक्षाचा नसला पाहिजे. आणि जे काही मत प्रवक्त केलं त्यांना, ज्यांनी प्रवक्त केलेले, जी काय मागणी आहे ही यांची कायद्याने योग्य आहे. राज्य महिला आयोगावर हे हुंडाबळीसारखे किंवा आत्महत्या होणाऱ्या महिलांच्या थांबल्याच गेल्या पाहिजे. हा जरी विषय असला तरी मी मेन मुद्द्यावर येते. इथे जेवढे सगळे आलेत ना, त्यांनी आज शपथ घ्यायची की आपल्या घरातली महिला, आपल्या घरातली मुलगी
ही जीवानीशी जाणार नाही, ही जबाबदारी मी इथनं घेऊन जाणार आहे. जेव्हा ती सुरुवात आपल्यापासून करताल, कायद्याच्या खरंच सांगते कायदे आहेत आम्ही इम्प्लिमेंट होतं. तुम्हाला दीप्ती चौधरीचा पुढचा विषय माहितीये का, की तिला मिळणारा प्रॉपर्टीतला हिस्सा त्या प्राध्यापक बाई आणि सरपंच बाई की तू तुझा हिस्सा घेऊन ये, तिला जे मिळणार आहे ते तिला मिळणार आहे, तुला कशाला हवा आहे. म्हणजे त्या सासरकडची जी सरपंच बाई आहे तिच्या त्या प्रॉपर्टीवर हिचा अधिकार म्हणजे यांचा सासरच्यांचा अधिकार आहे. तिला मिळणारा अधिकार आमच्या घरी घेऊन ये. काही समाजात कुठल्या जाती जमातीचं मी नाव घेणार नाही, समाजातल्या प्रत्येक गोरगरीब असू द्या सर्व समाजातली जी व्यक्ती आहे या लोकांना बाई म्हणजे लग्न करून आणायची उपभोगाची वस्तू आहे. माहेरी तिचे आई वडील तिला शिकवतात, का नाही आई वडील तिला कामाला जॉबला लावत किंवा स्वतःच्या पायावर सक्षम करत. तिला कोणी बोलणारं नसतं. आणि जेव्हा ती वैवाहिक जीवनामध्ये जाते आणि जेव्हा सासरकडनं हे प्रहार होतात ना, ती संपते हो. तिच्या मानसिक तोल जातो, तिला त्रास होतो. आणि त्या चौधरीच्या घरातल्यांच्या म्हणजे माहेरकडच्यांचे ते मला म्हणले, म्हणजे मी मगाशी पुढारीवर ऐकताना त्या म्हणल्या की तिचा संसार चांगला होईल अशा याने आम्ही तक्रार केली नाही. अहो तुम्ही एक तक्रार केली असती तर आज तुमची लेक जिवंत असती. एक मुद्दा राहिला, मागं जे आव्हान आपण केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एक जपान मधली मुलगी पूजा ताडगे आणि अमेरिकेतला मुलगा याचं एक साधं रजिस्टर लग्न आम्ही पुण्यामध्ये मागच्याच 1.5 महिन्यापूर्वी लावलं. पण असाही पायंडा पडतोय आणि साधी लग्न होतं, त्यांनी 150 रुपयामध्ये लग्न केलं ते पण केलं. म्हणजे याचंही स्वागत दाखवत आहेत. हा, माध्यम तेही दाखवत आहेत. आणि त्यामुळं लग्नांमधल्या खर्चामध्ये बचत करून मुलीचं आर्थिक आयुष्य सक्षम करणं आणि सुदृढ करणं हे सुद्धा आता आईबाबांची जबाबदारी तयार झालेली. जे हुंड्यासाठी पैसे पण खर्च कायदेशीर करताना मला सांगा, कायदेशीर सांगा, मुलीचा आई वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार असतो, तो वडिलांकडून मिळेल. पण त्या मुलीच्या संपत्तीवरती सासरच्यांचा सासऱ्यांचा अधिकार असतो. नाही. आपण सध्या संक्रमणावस्थेत आहोत. महिला आंदोलनांनी महिलांना पण माहेरच्या संपत्तीत हिस्सा हवा यासाठी आंदोलन केलं, पण समाजाने त्या संपत्तीच्या हिस्साचा वापर कसा करायचा यासाठी महिलांना अजून सक्षम केलेलं नाहीये. कायद्याच्या मर्यादा या आहेत की कायदे आहेत, कायद्याच्या अंमलबजावणी करतानाची यंत्रणा पण काम करते. आत्ताच्या या प्रकरणामध्ये गंभीर तरतुदी आहेत, त्या वापरल्या गेलेल्या आहेत. 3 वर्षांपासून 14 वर्षांपर्यंत शिक्षा मिळेल. आत्महत्येला प्रवृत्त केलं, मर्जीविरुद्ध गर्भपात घडवून आणला, यासाठी त्यांच्यावर कलमं लावलेली आहेत. मूळ मुद्दा येतो की याला आता पुरावे कुठून आणायचे. सासरच्या घरी अत्याचार होतात तेव्हा मुलींकडे पुरावे नसतात आणि आपण एक आत्महत्या झाली तर पुढे येतो, पण अशा एक रिपोर्ट झाली केस तर त्याच्या मागे 2 केसेस अनरिपोर्टेड जातात. त्यामुळे जर हिंसा व्हायला लागली तर तातडीनं रिपोर्टिंग करा, आत्महत्या होईपर्यंत थांबू नका, हे एक महत्वाचं. दुसरं म्हणजे सासरच्यांविरुद्ध कायदा वापरता येतो, तसाच माहेरच्यांविरुद्ध सुद्धा कायदा वापरता येतो. माहेरचे लोक सुद्धा छळ करतात तेव्हा कौटुंबिक हिंसाचारासारख्या कायद्याअंतर्गत मुली माहेरच्यांविरुद्ध न्याय मागू शकतात, हे पण मुलींना सांगितलं पाहिजे. अगदी वेळ कमी राहिला, सगळ्यांची एक कमेंट. मुळामध्ये ह्या सगळ्या चर्चेअंती एक मुद्दा जर लक्षामध्ये घेतला, अशा घटना घडल्यानंतर संसार चांगला झाला पाहिजे म्हणून हे केलं जातं. आजच्या काळामध्ये संसार चांगला झाला पाहिजे म्हणजे काय, मुलगा जन्माला घातला पाहिजे, बाहेर मुलगी किती शिकली तरी घरामध्ये आल्यावर पदर खोचून स्वयंपाकालाच लागली पाहिजे. ह्या ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, म्हणजे शिकली पाहिजे, पण स्त्रीचे जे गृहकृत्य दक्ष आहेत ते तिने केलंच पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे. एक प्राध्यापिका म्हणजे 1 लाख रुपये कमवून जरी आणत असेल तरी तिने घरामध्ये चहा देऊन नवऱ्याला दिला पाहिजे. आज एक प्राध्यापिका म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्त्री पुरुष समानता हे अभ्यासक्रमाने घातलेला गाभा घटक आहे. तर मुलांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवल्या पाहिजेत. बाळा, तू जरी स्त्रीला मदत केली कामात तरी तो कमीपणा नाहीये. पुरुषी मनगट आपण म्हणतो, स्त्रीचा सुद्धा मनगट पुरुषी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. नाही, पुरुषी म्हणू नका, शक्तिशाली म्हणा. माझं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेच्या घरच्यांनी आई वडिलांनी बायोडाटामध्येच लिहायला हवं. टीप आपण जे लिहितो ना, टीप की आम्ही हुंडा देणार नाहीत, आम्ही आमची मुलगी विकायला ठेवलेली नाहीये, आमची मुलगी काही बाजारात नाहीये, आपण शिकवतो तर तिला विकत नाही. उलट आजच्या काळात बघितलं गेलं तर मुली कमी आहेत, मुलांना गरज आहे, मग आपण त्यांना का पैसे देतोय आपले आणि त्यातल्या त्या नात्यांचा सौदा होतोय. हा विषय इतका गहन गंभीर आणि कदाचित महिला जर एका खोलीत बसून बोलायला लागल्या तर हुंदके देत देत बोलतील, असा हा विषय आहे.
पण किती वर्ष आणखीन महिलेनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचंय. अटल बिहारी वाजपेयी इंदिराजींच्या फ्युनरल मध्ये म्हणाले, इस देश की सांसद ने 13 पंतप्रधान देखे और उनमें से अगर कोई एक पुरुष पंतप्रधान हुआ तो उसका नाम था श्रीमती इंदिरा गांधी. म्हणजे किती वेळा तिने स्वतःला सिद्ध करायचंय. आणि घरात पाहुणे आले की तुम्ही लगेच काय म्हणता, बेटा तू जाऊन पाणी आण आणि बाळा जा तू दुकानातून दूध आण. म्हणजे बाहेरचे व्यवहार तुम्ही पहिल्या दिवसापासून मुलाला शिकवताय आणि मुलीला किचनकडे पळवताय. किचन यायलाच पाहिजे, घरातलं सगळं यायलाच पाहिजे, त्याला विरोध नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण मुलींना दाबून ठेवू. वेगळी भेदभाव नको, भेदभाव हा दोघांना शिकवा, दोघांना दोघांना शिकवा. येणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की ताईंनी जे बोलले आता की बायोडाटामध्ये आपल्याला लिहायला पाहिजे की आम्ही हुंडा देणार नाही, असं स्पष्ट बोललं पाहिजे. पण खरं तर आपल्या घरातूनच त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळायला पाहिजेत. आई वडिलांनी सांगायला पाहिजे की बाबा जिथे हुंडा दिला जातो तिथे मी माझी मुलगी देणार नाही. आणि खरं तर हुंडा घेणे किंवा देणे हे स्वाभिमानाची किंवा अभिमानाची गोष्ट नाहीये, मुळात ती दिलंच नाही पाहिजे. आपण जर म्हटलं की मला द्यायचं नाहीये तर त्या सगळ्या गोष्टी आपण घरातून जर सुरुवात केली तर ते बाहेरही नाही होणार. याच्यामध्ये होतं की समाजाचा जेव्हा आपण विचार करतो की नाही आपण समाजामध्ये तसं केलं जात नाही किंवा समाज पुढाकार घेत नाही, खरं तर घरातून जर आपण सुरुवात केली तर त्या गोष्टी समाजामध्ये घडल्या जातील. आणि मला असं वाटतं की आपण घरातून आपल्या मुलीला सगळ्या गोष्टी शिकवायला पाहिजेत. ह्याच्यावर सर एवढ्या आपण इतक्या वेळची चर्चा केली, इतक्या वेळ केलेल्या चर्चेतून एकच मला सांगायचं आहे, ह्याच्या उपाययोजनेवर आपण काम केलं पाहिजे. शालेय जीवनापासून तुम्हाला आपल्याला सांगितलं पाहिजे. या पुणे शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाईचा जन्म झालेला आहे, त्यामुळे स्त्री शिकलेली आहे. तर प्रत्येक स्त्रीने अवेअरनेस करणं गरजेचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्यात विवाह संस्था कोलमडीसीन अतिशय गंभीर अशा विवाह संस्था गुन्हेगारांना संपवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगार बनवू नका. इथून पुढील काळामध्ये पुरुषांचे मोर्चे या ठिकाणी निघतील आणि यांना ठोका, यांचं एन्काउंटर करा. विवाह संस्था मोडली नाही पाहिजे सर, हे महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा, अतिशय महत्वाचा. गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टरवर काय कारवाई केली गेली. आपलाही एक महत्वाचा मुद्दा येतो. प्रत्येक वेळेस आपण काय मीडियाच्या माध्यमातून दाखवतो की कौटुंबिक वादातून एकाची आत्महत्या झाली, पण तो कौटुंबिक वादातून आत्महत्या होत नसती. तिचा त्या शारीरिक तिचा मानसिक छळ झालेला असतो. हा, तर त्याच्यामुळे हे दोन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक वेळेस कौटुंबिक वाद म्हणणं चुकीचं आहे. हिंसेला हिंसेनी उत्तर कधीच देता येत नाही. हिंसा थांबवायची असेल तर मुलींना अहिंसात्मक पद्धतीनं प्रतिकार करायला शिकवूया आणि आपल्या मुलांना अहिंसक बनवूया. एक मुद्दा सातत्यानं मांडला जातो, तो म्हणजे केवळ गर्भात मुलगी आहे आणि वंशाला दिवा मुलगा हवा म्हणून गर्भात तिला जर मारलं जात असेल तर ही किती दुर्दैवी बाब आहे की जिला 9 महिन्याचं सुद्धा आयुष्य दिलं जात नाहीये गर्भातलं. आणि तीच मुलगी जर तिला ते आयुष्य मिळालं तर 9 महिने अंतराळात राहू शकते. हे एका महिलेनं दाखवून दिलं, सुनीता विल्यम्स यांनी. आणि त्याच देशामध्ये आज तिला ते आयुष्य सुद्धा नाकारलं जातं. पुढे आज खरं तर जीव पैशापेक्षा म्हणजे पैसा मोठा झाला जीवापेक्षा आज, असं म्हणायची वेळ आली आहे. कारण सगळीकडे पैसाच बघितला जातो. अरे जीव महत्वाचा आहे की नाही. एकदा मिळतो आयुष्यात माणसाला. आपले म्हणजे संसाररूपी गाडा आहे, त्याचे एक चाक आणि दुसरं चाक, त्याच्याशिवाय तो गाडा चालू शकत नाही. त्याला पैशाने तुम्ही मोजता हेच खूपच चुकीचं आहे, नाही का. जीवघेणी छळवणूक आहे. आता जे राजकीय लोक आहेत ते आजपर्यंत हुंडा आपलं हे कॉन्ट्रॅक्टचे पैसे कमवले, खंडण्या घेतल्या. आता हे इतके हे झालेत लाचार की आता हे आया बहिणींचे हुंडे घ्यायपर्यंत आले. आणि ह्यांना जर ह्यांच्यावरती हात फिरवण्याचं काम हे वरचे राजकीय नेते करतात. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. प्रतिष्ठा सुद्धा खोटी प्रतिष्ठा जी आता सध्या चालू आहे ना, आता मी तुम्हाला माझ्या घरातलं उदाहरण देतो. मी माझी नगरसेवक आहे. मी 300 लोकांमध्ये माझ्या मुलाचं लग्न 6 महिन्यापूर्वी केलं. मी खूप मोठ्या मोठ्या लोकांना बोलवू शकलो असतो, परंतु नाही, मी छोटा हॉल घेतला. मी 300 लोकांमध्ये माझ्या मुलाचं लग्न लावलं. मुलीच्यांना सांगितलं मी सगळा खर्च करतो. हो, खूप प्रतिष्ठा वाढली माझी प्रतिष्ठा वाढली. मला कित्येक लोकांनी फोन करून सांगितलंय की तू अतिशय चांगलं काम केलेलं आहे, छोट्या खाणी तू लग्न केलेलं आहे. ही प्रतिष्ठा खोटी आहे. तुम्ही समाजामध्ये राजकारणी लोक आहेत ना, ह्यांच्या समोर हे उदाहरण आहे की तुम्ही 10,000 लोक 15,000 लोक यायला पाहिजे. जेवणासाठी एवढे सगळे मोठे मोठे पदार्थ कशाला पाहिजेत तुम्हाला. इन्कम टॅक्स कुठे. मुलीच्या वडिलांकडून पैसा घ्यायचा आणि समाजात आपली प्रतिष्ठा म्हणून मिरवायचं. सगळेजण जे म्हणतात की कायदा सुरक्षा सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण जेव्हा मुलीचे आई बापच त्यांना हुंडा देत आहेत त्यांच्यावर का कारवाई नाही होत. तुम्ही त्यांना पहिला फॉर्च्युनर देताय,
50 लाख देताय, सोनं देताय. थांबलं पाहिजे. हा, आणि जेव्हा प्रॉपर्टीमध्ये हे हिस्सा मागतायत, ही हिंमत येते कुठून? तुम्ही पहिला दिलाय ना त्यांना तुकडा, म्हणून ती भूक वाढली आहे. तेव्हा खरं तर कुत्र्यासमोर आपण घास टाकला की तो खातो आणि त्याला अजून अजून हवं असतं. तशा अर्थानं, खऱ्या अर्थानं माहेरची लोक सासरच्या लोकांपुढे देत जातात आणि त्यांचा भस्मासूर वाढत जातो. खरं बघायला गेलं जसं सासरच्या लोकांवरती गुन्हे दाखल केलेत ना, तसे माहेरच्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजे. कारण तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीच्या मृत्यूला तेवढेच जबाबदार आहात. तुम्ही जर तिला हात दिला असतात, तुम्ही जर विश्वास दिला असतात, तिच्यात जर विश्वास भरला असता की तू जगू शकतेस, तू तुझ्या पायावर उभी राहू शकतेस, तर आज हा मृत्यू झाला नसता. डॉक्टरवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी लिंग निदान केलंय त्याच्यावर. कारण का सिस्टमचं फेल्युअर नक्कीच आहे, परंतु एथिक्स आणि मॉरल व्हॅल्यूज हा जो विषय आहे ना, हा याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप ताकदीने काम करणं गरजेचं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण खूप इग्नोर करतोय. तर त्यामुळे त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे, हा एक मुद्दा आहे. आजची मुलगी हीच उद्याची आई आहे, हे आपण कसं विसरतोय? मुलं काय झाडाला लागणार आहेत का उद्या तुमची? अगदी बरोबर. साधी गोष्ट आहे ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट की यंत्रणा, ज्या यंत्रणा काम करत नाहीत, म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, ज्युडिशरीमध्ये सुद्धा रिफॉर्म झाले पाहिजे की तात्काळ काहीतरी त्याचं जस्टिस मिळालं पाहिजे. त्या अर्थाने काही गोष्टी झाल्या पाहिजेत. सामाजिक प्रबोधन असेल किंवा अनेक गोष्टी. कसं होतं की ज्यावेळेस आपण यंत्रणा मॅन्युप्युलेट करू शकतो असं कोणत्या तरी राजकीय लोकांना किंवा आहे ना जे धनदानकीय लोकांना वाटतं, तर ही गोष्ट पहिले ज्यावेळेस आहे ना सरकार किंवा कायदा सुव्यवस्थेच्या मार्फत ती थांबवली जाईल, त्यावेळेस अशा घटना घडणार नाहीत. कारण यंत्रणा जर कमकुवत असतील तर अशा घटना वारंवार घडतील. कारण यंत्रणा मजबूत झाल्या पाहिजेत आणि तितक्याच संवेदनशीलपणे त्यांनी त्याला रिप्लाय केला पाहिजे. महिला आयोगावर सातत्याने जे शेरे ओढले जातात, मला वाटतं काहीतरी ठोस म्हणजे गुन्ह्याला शिक्षा मिळाली तर आम्ही त्या शेरे ओढणार नाही. आम्हाला महिला आयोगाचा विषय नाही, पण गुन्हे घडतात मग आपण जागा होतो, एक भेट घेतली ते नाही तर आम्हाला यालाही शिक्षा मिळाली म्हणजे पुढचे गुन्हे थांबतील, हा विषय आहे. धाक, कायद्याचा व्यवस्थेचा धाक असला पाहिजे गुन्हा करताना. असे कायद्याचा धाक तर नाहीच आहे, पण तुम्ही आम्हाला म्हणता की कायदा हातात घेऊ नका, मग आम्ही पण कायदा हातात घ्यायचा नाही, तुम्ही पण शिक्षा देत नाही, मग अशाच बळी रोज होणार आहे का? 4 दिवस आपण सगळे ओरडणार आहे, श्रद्धांजली देणार आहे. आज वैष्णवी हगवणे सगळे विसरले, 4 दिवसांनी सगळे विसरतात. एक तर तुम्ही शिक्षा द्या, नाही तर आम्ही कायदा हातात घेतो. मग आम्हाला तुम्ही महिलांना जर म्हणता की तुमचे हक्क आहे, मग कायदा हातात घेऊन बलात्कार होतात, मग आम्हाला तो हक्क का नाही? की आम्ही एक मुलगी म्हणून मला माझ्या बापालाच विनंती करायची की आता तुम्ही तुमच्या अपेक्षा जरा कमी ठेवा आणि मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नको, पण जेव्हा केव्हा मला त्रास होईल, जेव्हा केव्हा मी येईल, तर आधीसारखं माझा तुझ्या घरावरही तेवढाच अधिकार असू दे. चारित्र्य आणि संस्कृती या दोन्ही गोष्टींना रिव्हिजिट करून पुन्हा नव्यानं बोलणं गरजेचं आहे. गप्प बसा संस्कृती नकोय, तर हिंसेविरुद्ध बोला ही संस्कृती हवी आहे. मुलीला बोजा मानू नका, तर मुलीला संपत्तीमध्ये निम्मा हिस्सा द्या. सासरी सन्मानानं पाठवा आणि सासरी अपमान होत असेल तर तिला माहेरी सन्मानानं उभं राहू द्या आणि स्वतंत्र उभं राहू द्या. माहेरी परत आलेल्या मुलीच्या चारित्र्यावर जोपर्यंत आपण शिंतोडे उडवणार तोपर्यंत ती सासरी जाऊन मरणाच पत्करणार. यंत्रणा सक्षम नसतील, पोलिसाची असू द्या, आयोगाची असू द्या, ती व्यक्ती तातडीने बदलली गेली पाहिजे. कारण का त्यातनं तो मेसेज चुकीचा जातो. आणि जर आपली मुलगी खरंच आपल्याला माणूस वाटत असेल तर ज्या गाड्या त्या जावायला देण्यापेक्षा ती गाडी आपल्या मुलीच्या नावावर द्या. जे पैसे खर्च करणार आहेत, गाव जमान खायला घालणारे, त्याच्यापेक्षा ते पैसे त्या मुलीच्या नावावर एफडी ठेवा. तिला जेव्हा व्याज मिळेल तेव्हा तिचा नवरा, सासू, सासरा पुढे मागे करते. आपल्याच मुलीला जर आपण माणूस म्हणून जगवलं नाही तर तुम्ही लोकांकडनं का अपेक्षा करता की त्यांनी माणूस म्हणून जगवलं मुलीला पाहिजे? सक्षम करा असं म्हणतात. आर्थिकदृष्ट्या तिला सक्षम करा, तिला. पण हे थांबलं पाहिजे कुठेतरी. उपाय काय दिसतो तुम्हाला? त्याला एक सामाजिक परिवर्तनाची मुवमेंट मोठ्या प्रमाणावर होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ज्यांच्याकडे समाजात प्रतिष्ठा आहे त्या मंडळींचा पुढाकार गरजेचा काय आहे की ज्यांनी शिकलेली लोक आहेत, समाजामध्ये जिवंत हृदय असलेली माणसं आहेत, ही जोपर्यंत मुवमेंटमध्ये मुवमेंट म्हणून येत नाही तोपर्यंत ह्याच्यात फार मोठा फरक पडणार नाही. बदल होतोय त्याचं प्रमाण 10% 15% आहे आणि अबदल प्रचंड वेगाने झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि विशेषतः पुण्यासारख्या परिसरात हे जास्त होतंय. पण आपण स्ट्रिंजंट कायदे केले पाहिजेत. हुंडाबळी विरोधी कायदा होता आपल्याकडे, आता महिलांवरच्या अत्याचाराच्या विरोधात आपण शक्ती कायद्याची मागणी केली. याच्यासाठीच मी काय म्हणतोय, ह्याच्यात मकोका ज्या म्हणजे एक औंध मधली अशीच केस आहे, खूप पैसे घरात, खूप प्रतिष्ठा आहे,
पण त्या मुलीला इतका त्रास दिला तर तिला खूप प्रचंड प्रमाणात तिचं आयुष्य खलास झालं. पवार साहेबांनी लक्ष घालून मोकोका लावायला लावला याच्यासाठी की ते आतापर्यंत सडतायत. हे जोवर असे केसेस तुम्ही एक्झाम्पल देत नाही तोवर तुम्हाला एक सेट करता येणार नाही. आणि हे सामाजिक प्रतिष्ठा जोवर यांची तुम्ही टोकाला नेत नाही तोवर यांना काही फरक पडणार नाही. आणि त्याचबरोबरीने जे सामाजिक संस्था असतील, आपण पूर्वी हुंडाबळी कायदा 45-40 वर्षापूर्वी सगळ्या गोष्टींच्या केसेस म्हणून पाटीलच्या केसमध्ये पासून सुरू केलं, पण आता दिसतं असं आहे की या सगळ्या कायद्यांचा ऐकून कुणालाच धाक उरलेला नाही. हगवण्याच्या केसमध्ये हगवण्याच्या केसमध्ये माझा वेळ संपलाय. आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रेशर टाकलंय अशी परिस्थिती. माझा वेळ संपलाय. माफ करा, पण एक गोष्ट आहे, ज्या वंशाच्या दिव्यासाठी म्हणून आज जीव द्यावा लागला, या महाराष्ट्राच्या राजकारणामधले जे सगळे मोठे राजकारणी आहेत त्या राजकीय नेते मंडळींचा राजकीय वारसा चालवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मुली आहेत. बहुतांश मुली आज त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत, त्यांची प्रचंड जे राजकीय वारसा आहे पुढे नेत आहेत. मग सामान्य कुटुंबातल्या आई वडिलांना असं का वाटत नाही की आपली मुलगी, जरी मुलगी असेल ती, तरी ती आपल्या वंशाचा दिवाच आहे आणि ती पुढे नेऊ शकते, तिच्या कर्तृत्वावर आपला विश्वास आहे, हा विश्वास दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ती जरी सासरी गेली असेल तरी माहेरचं दार तिच्यासाठी कधी बंद होता कामा नये, जेणेकरून तिनं मृत्यूला कवटाळावं. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्या पुणेकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण हा आवाज आहे, ही ज्योत एक आवाज आहे इथल्या सामान्य माणसाचा, इथल्या मुलींचा, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातला हा आवाज न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही उचलत राहू. आज बडे मुद्देच्या माध्यमातून ग्राउंड झिरोवरून हा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. या बडे मुद्देत आजच्या आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.